बुलडोझर चालणार आहे। आरोपी विरखाचं पिंपरी चिंचवडमधलं घर हे अनधिकृत आहे। महापालिकेकडून 24 तासांमध्ये घर पाडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली, अन्यथा महापालिका बांधकामावर बुलडोझर चालवणार आहे। पिंपरी चिंचवडमधील दारू अड्डा महापालिका उद्ध्वस्त करणार आहे। शेजारी नागरिक कर्नल सिंग विरखाच्या घरातील साहित्य काढून घेत आहेत। फुगेवाडीमधील विषारी दारूचा अड्डा महापालिका नेस्तनाबूत करणार आहे। आरोपी कर्नल सिंग विरखा हा स्वतःच्या राहत्या घरातूनच हा अवैध दारू विक्रीचा धंदा करत होता। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रणजित, वृषाली, फुगेवाडीतील विषारी दारू कांडातील मुख्य आरोपी कर्नल सिंग विरखा जो आहे त्याच्या घरावर जो आहे आता महापालिका हातोडा चालवणार आहे। आपण पाहू शकतो की याच घरातून तो जो आहे तो अवैध असा दारू विक्रीचा व्यवसाय करत होता। शेजारील लोक जे आहेत आता त्याच्या घरातील सामान जे आहे ते त्या बाहेर काढत आहेत। काही वेळातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल होईल। त्यानंतर हे घर जे आहे ते संपूर्णपणे पाडण्यात येईल। आपण पाहू शकतो त्याच्या घरातील दृश्य जे आहेत ती या ठिकाणी जे आहे ते 12 जणांचा बळी जो आहे तो या ठिकाणी येत दारू पिल्यामुळे जो आहे तो गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने हे घर जे आहे ते अनधिकृत ठरवत हे घर आज पाडणार असल्याची नोटीस त्यांना दिली। 24 तासात हे घर पाडण्याची नोटीस जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिल्यानंतर शेजारील नागरिक जे आहेत आता घरातील साहित्य जे आहे ते बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो आता CID करत आहे। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील त्यांच्याकडून देखील या ठिकाणी मोठी कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली होती। त्याच पद्धतीने आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हातोडा जो आहे तो या विरखा सिंगच्या घरावर जो आहे तो पडणार आहे। आपण पाहू शकतो की शेजारील नागरिक जे आहेत आता जे साहित्य आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहेत। काही वेळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पथक आल्यानंतर नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।